आता हवा सुटलेली आहे. माझी हवा टाईट आहे. भेटला का? या सामन्यासाठी मी आमंत्रित करेन दिनेश किनी यांना. तसेच आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे ते आमचे सहकारी बंधू जयवंत पाटील, गोल्डन फिंगर ऑफ ओला. दिका स्पोर्ट्स लाईव्ह मीडिया पार्टनर आमचे दिनेश परमार, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. बाउंड्री पंच विकी भोईर, त्याचे पाण्याची सोय करे ते भालचंद्र भोईर, रवींद्र भोईर, अरुण भोईर, त्यांचे सहकारी तिथे उभे आहेत. नवचैतन्य मित्रमंडळाचे पदाधिकारी आहेत ते. आमा जेवण करून तसेच भाविका मंडप डेकोरेटर्स चे सुनील पाटील यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. त्यांनी मंडपाने सोय केलेली आहे. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. सामन्याला सुरू करतोय. पंच इशारा देतात. मी धावत्या समालोचनासाठी आमंत्रित करेन दिनेश किनी यांना. विशाल भोईर, त्यांना सामोर जातील ते संघनायक स्वतः नितीन पाटील, भाईंदर पाटील जावं आहेत ते. विशाल भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट, त्या समोर जातील नितीन पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि लॉफ्ट केलेला आहे. काऊकोणच्या दिशेने चेंडू सीमारेषे पार जातोय. बघूया क्षेत्रशा तिथे रोहित आणि बाउंड्रीच्या पाच चौकार. 4 धावाने खाता उघडतात नितीन पाटील. दोन्ही संघाच्या 12वे खेळाडू पाठवायचा इथे. दिनेश किनी. दोन्ही संघ राखीव प्रतिनिधी पाठवून द्या. धावसंख्या 4 वरती आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर यावेळेस लेंथ लाईन चांगली पाहायला मिळते. धावसंख्या एकंदरीत पाहिलं तर 4 या आकड्यावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय उजव्या हाताने. ओव्हर द विकेट समोरच्या दिशेने अफलातून फटका खेळलेत आणि संजय पाटील याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. फलंदाज नितीन पाटील माघारी परततोय. विकेटचं पतन. जो संघ जेवायचा बाकी राहिला असेल तर आपण जेवणाचा आस्वाद घ्या. जेवण चालू आहे. जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे विनंती करतोय. थोडस घाई करा. 4 धावा फलकावरती, 1 गडी बाद. दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. चांगली गोलंदाजी होते. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर बदल करतोय, गतीमध्ये परिवर्तन करतोय. अचूक टप्प्यावरती मारा ठेवत असताना गोलंदाजाला आपण पाहतोय विशाल भोईर. बॉलिंग ट्रॅक वरती उजव्या हाताने ओव्हर द विकेट. आता संतोष पाटील बाल्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. आल्या आल्या जबरदस्त फटका. चेंडू हवेत गेलाय आणि पाहता पाहता गणेश गवळी अफलातून रित्या चेंडूला स्टॉप करतोय, फेक करतोय आणि फलंदाज संतोष बॅक टू द डगआउट. रनआउटच्या माध्यमातून तंबूच्या आश्रया दुसरा धक्का बसतोय टीम मोघरपाडा मास्टर या संघाला.
5 धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती विशाल भोईर चांगली गोलंदाजी करतोय. संतोष बाल्या बॅक टू द डगआउट मध्ये परतला गेलाय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये राकेश ठाकूर दाखल झालाय. मागच्या मॅच मध्ये 11 धावा राकेश ठाकूरने जमवल्या होत्या आपल्या संघाकरिता. मॅन ऑफ द मॅचचा हकदार तो ठरला गेला होता. हा सामना जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होईल. दुसरा मॅच आपण यानंतर पाहणार आहोत. भाईंदरपाडा मास्टर आणि टिवरी मास्टर या दोन टीम मध्ये सामना रंगणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय. अफलातून फटका जमिनीलगत खेळतायत. चांगला फटका खेळले तिथे एकच धाव मिळेल. पंढरी शिंगे खरं पंढरी शिंगेच्या बद्दल म्हणायचं झालं तर वाघाची दहाड त्याने फोडली होती. अफलातूनरित्या क्षेत्ररक्षण त्याचं राहिलं होतं आणि उत्कृष्ट कॅचर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं पंढरी शिंगे यांना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 6 धावा. फटका अप्रतिम आहे. इथे पंढरी शिंगे उत्कृष्ट कॅचर आहेत. मी मगाशी उल्लेख केला आणि तेच घडलंय. फलंदाज माघारी परततोय. जे कोणी टीम मेंबर जेवायचे असतील तर आपण जेवणाचा आस्वाद घ्या. धावसंख्या 6 धावा. 3 फलंदाज माघारी परतले गेलेत. 6 रन्स. मनोज मडवी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सहा वरती 3 फलंदाज आता बाद झालेत. नवीन बॅटर निकेश ठाकूर. 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांमध्ये 35 ते 40 धावा जमवण्याचा मानस दाखवावा लागेल. पहिल्याच बॉलवरती डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळत असताना फटका फसतोय आणि यष्टीच्या माध्यमातून धक्का क्रमांक 4 बसला गेलाय. राकेश ठाकूर बॅक टू द डगआउट मध्ये नांगीत टाकलेत असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. धावसंख्या 6 धावा. 4 गडी बाद झालेत. मनोज मडवी गोलंदाजी मार्कवरती आहे. नवीन फलंदाज आता देवेन दाखल झालाय. भागीदारीची आवश्यकता आहे. एक चौकार आल्यानंतर कुठेतरी धावांवरती अंकुश लावलाय. विकेट रेग्युलर इंटरव्हल वरती घेतलेत आणि त्याचंच प्रत्यय आपण पाहिलं तर दबावात आहे. मोगरपाडा मास्टरचा संघ बॅटची कडा हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. स्टेअर केलंय
चेंडूला एक धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 7 धावा असताना 4 फलंदाज महत्वाचे माघारी परतवण्यामध्ये माहीर राहिले गेलेत. ऑन साइडला आडव्या बॅटचा वापर केला आणि चेंडू चाललाय सरत विशाल भोईरच्या हातामध्ये. निकेश ठाकूर बॅक टू द डगआउट. मोठा धक्का बसतोय. धावसंख्या 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज प्रदीप आलाय मैदानाच्या आतमध्ये. देवेन आणि प्रदीप ही जोडी चांगली कामगिरी करावी लागेल. आता इथे 5 फलंदाज माघारी परतल्यानंतर धावा जमावण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. एसटी चितच्या माध्यमातून देवेनच्या खेळीला संपुष्टात आणलाय. माघारी परतवत असताना फलंदाज देवेनला दोन धावा आणि 3 फलंदाजांना माघारी परतवलंय. अगदी आपण पाहतोय टीम मेंबर जे कोणी जेवायचे बाकी राहिले असतील तर आपण जेवणाचा आस्वाद घ्या. जेवणाची व्यवस्था चालू आहे. धावसंख्या फलकावरती 8 धावा. गडी बाद झालेत ते एकंदरीत पाहिलं तर 6 फलंदाज बाद झालेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रदीप एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मंगेश ही जोडी. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज गणेश गवली आता तयार होतोय. अखूट टप्प्याचा बॉल आणि बॉलला पाठवले तिथे आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल.
धावसंख्या 9 धावा, 6 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर गणेश गवळी गोलंदाजी मार्गावरती आलाय. चांगला फटका खेळतायत, जमिनीलगत स्ट्रोक कंप्लीट केलाय. तिथे पंढरी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि 2 धावा सहजतेने इथे पूर्ण होतील यात काही शंका नाही. दुहेरीच्या मदतीने धावफलक आता पोचला गेलाय. ते एकंदरीत 11 या धावसंख्येवरती 11 रन्स ऑन बोर्ड. कुठली टीम जेवायची बाकी असेल तर आपण जेवण करून घ्या. ऑफस्टंपच्या बाहेर लिव्ह केले चेंडूला. व्हाईट बॉलचा इशारा करतायत पंच. अवंतर धावेनिशी धावफलक आता 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. प्रदीप एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मंगेशी जोडी आपण पाहतोय. चांगला चेंडू टाकला गेलाय. आतमध्ये वळण घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक आता स्थिरावले गेलाय. 12 धावा. चांगला फटका खेळलेत. गॅप मध्ये बॉल आहे, थांबणार नाही. एक टप्पा खात बॉल सीमा पार, चौकार. धावसंख्या 16 धावा या फलकावरती आपण पाहतोय. 16 रन्स ऑन बोर्ड. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेलाय. तत्पूर्वी एक धाव बाईकच्या मदतीने मिळते. धावांची गती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचते 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन बोर्ड. चला, टिवरी संघाचा संघनायक आणि भाईंदरपाडा मास्टर संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. फुलटॉस, त्यावरती आक्रमण केले आणि बॉल ला पाठवले आउट ऑफ दी पार्क. 6 धावांकरिता यूज 6. धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोचते. शेवटचं षटक आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आणि आता 6 बॉल मध्ये आक्रमण करण्याची आवश्यकता आपण पाहतोय. संदीप मात्रे आपण या टॉस साठी टिवरी मास्टर संघाचे. धावसंख्या 23 वरती 6 फलंदाज बाद झालेत. अखुट टप्प्याचा बॉल, जबरदस्त फटका, उचलत्या चेंडूवरती केलाय प्रहार. बॉलला पाठवलंय खेळाडू कक्षाला अभिवादन करण्याकरिता. षटकार. धावसंख्या 29 धावा. काय लाजवाब टायमिंग होतं, प्रॉपर कनेक्शन होतं आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या 29 वरती जाऊन पोचतोय. ऑन साइडला खेळतायत, जमिनीलगत बॉल चाललाय. पंढरी शिंगे वेगाने आलेत. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. 2 धावा. आता धावफलक बहरत असताना आपण पाहतोय मागच्या 3 बॉलवरती 14 धावा आलेत आणि धावांची गती 31 या आकड्यावरती. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी. इथे एखादा चौकार षटकार आला तर 40च्या घरात पोचू शकतायत. बॅटची कडा घेतोय. हलक्या हाताने चेंडू चाललाय पाठीमागच्या दिशेने. धावांची गती 32 धावा. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मंगेशच्या बॅटमधनं एक उत्तुंग टोला आपण पाहिला शेवटच्या बॉलवरती. इथे एखादा षटकार जर मंगेश ठोकतोय तर निश्चितच 40 जवळपास पोचू शकतोय. त्याच प्रयत्नात राहावं लागेल. 3 बॉलमध्ये 7 ते 8 धावा
जमवण्याचा मानस इथे दाखवावा लागेल. अमित भोईर गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय. अखूट टप्प्याचा बॉल, त्यावरती फटका, लाजवाब टायमिंग. मंगेशच्या बॅट मधून आणखीन एक धमाका, आउट ऑफ दी पार्क. यो 6. जसे षटकार येत आहेत तसा मात्र राहुल भोईर यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य खुललं गेले. कांचन ठाकूर याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य खुलतंय. आता खास करून लढाई होऊ शकते. 38 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. एखादा चौकार, एखादा षटकार आता 45च्या घरात घेऊन जाईल. यॉर्कर लेनचा चेंडू त्रिफला उद्ध्वस्त केला. इथे आपण पाहिलं तर फलंदाजाचा धावसंख्या 38 वरती 7वा धक्का बसतोय. धावसंख्या फलकावरती 38 धाबा. शेवटचा बॉल आहे या षटकातला आणि भावेश आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अमित भोईर वरती 15 धाबा आतापर्यंत आलेत या षटकामध्ये. गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय अमित भोईर. भावेशच्या बॅटला ब्रश झालाय आणि बॉल चाललाय इस्टर्नवरती. त्रिफला उद्ध्वस्त झालाय. प्लेट ऑनच्या माध्यमातून फलंदाज माघारी परततोय. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिले तर 38 धाबा जिंकण्याकरता 39 धावा करायच्या आहेत शेंडोबा मास्टर बी संघाला. हॅलो, आचोले संघाचा कर्णधार, आचोले संघाचा कॅप्टन विजय भाई इकडे या. मैदानाच्या आतमध्ये हा सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. एका बाजूला मोगरपाडा मास्टर आणि दुसऱ्या बाजूला टीम शेंडोबा 40+ मास्टर 39 टू विन. चला, टॉसच्या दिशेने आम्ही बोलतोय. संदीप मात्रे आलेत आणि देवानंद ठाकूर कर्णधाराच्या भूमिकेत असतील. चला, दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस इथे संपन्न करायचा आहे. चला, टॉस इथे संपन्न होईल. संदीप मात्रे आलेत. संदीप मात्रे, चला टॉस बॉक्स मध्ये आपण राहायचं आहे. अरे तुझे पैसे जातात कसं मला नवल वाटते ठेवतो.
सीएम पाटील मनोहर थांबायचं आहे. मान्यवर येत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. बॉल पाहिजे का हे थांब थांब हे बॉल सीएम पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस इथे संपन्न केला जातोय. टिवरी मास्टर आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर पोष मात्रा बैंदरपाडा मास्टर या दोन टीम मध्ये टॉस होतोय. टिवरी मास्टर संघाने टॉस जिंकलेला आहे. बॅटिंग सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. संजय पाटील आणि दुसऱ्या बाजूला रोहित मुकादम हे दोन फलंदाज. 39 धावा आता करायचे आहेत. मोगरपाडा मास्टर संघ चला घाई करा, थोडंसं सामना स्पीडअप करायचा आहे. संजय आणि रोहित हे दोन बॅटर आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती नितीन तयार होतोय. पंचांचा इशारा होतोय. सामन्याला सुरुवात होत असताना हे चल डीजे हा ऑन साइडला पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय आणि काय घडलंय? कॅचेस विन द मॅचेस. देवेनने झेल ड्रॉप केलाय, देवेनने झेल सोडलाय आणि त्याच प्रत्यय आपण आता पाहणार आहोत. संजय पाटील चा झेल सुटल्यानंतर 2 धावा. कॅचेस विन द मॅचेस. पहिल्याच बॉलवरती जर विकेट प्राप्त केली असती तर निश्चितच दबाव हा वाढू शकला असता. जयवंत पाटील गोल्डन मॅजिक फिंगर ऑफ ओवला आम्हाला दर्शवतायत. 2 धावा फलकावरती. 39 धावा करायच्या आहेत. विकेट घ्याव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. ऑन साइडला आता पुन्हा एकदा चेंडू हवेत चाललाय आणि पाहता पाहता बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. झेल सोडण्याचा परिणाम इथे सोसावा लागलाय. फलंदाजी करत असताना संजय पाटीलच्या बॅटमधनं हा चौकार येतोय. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचते मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा. तर संजय पाटील एक आक्रमक फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून धावा या खोऱ्याने वाहतील यात काही शंका नाही. धावसंख्या 6 वरती आपण पाहतोय. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय कांचन येतोय. तत्पूर्वी एकच धाव. एका धावेच्या मदतीने आता धावफलक पोचले गेले. 7 धावा. 32 अजूनही करायच्या आहेत. उर्वरित चेंडू आहेत 21 बॉलमध्ये 32 रन. एखादं चांगलं षटक, हे 3 चेंडू अप्रतिम हाताळले तर निश्चितच कमबॅक होऊ शकते. मात्र झेल सुटल्यानंतर हा चौकार आलाय आणि थोडासा प्रेशर वाढला जातोय मैदानाच्या आतमध्ये मोगरपाडा मास्टर या संघावरती. फुलटॉस वरती घेतलाय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचते 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर जबरदस्त फटका. चेंडूला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार.
धावसंख्या 12 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. रोहितच्या बॅटमधनं चौकार येतोय. चांगली कामगिरी होत असताना अगदी आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती मारा झालेला नाही आणि त्याच कारणास्तव नितीनवरती आता दबाव वाढतोय. लेग स्टंपला सोडून बॉल चाललाय. आणखीन धावा जोडल्या जातील. वाईटच्या मदतीने या 2 धावा मिळतील आणि धावांची गती 14 या आकड्यावरती. आता 25 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. शेवटचा बॉल आहे या षटकातला. खोलात चेंडू टाकलाय. रनआउटची संधी होती मात्र अगदी रोहित मुकादमच्या शरीरावरती चेंडू आदळलाय आणि डॉट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती 14 धावा आपण पाहतोय. 18 चेंडू 25 रन करायचे आहेत. आपण मेगा स्क्रीन वरती पाहू शकतोय. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट डिका स्पोर्टच्या माध्यमातून दिलं जात आहे. दिनेश परमार यांचं हे चॅनल आपण पाहतोय आणि त्यांचेच कॅमेरामॅन खूप चांगली कामगिरी करतोय. विघ्नेश आणि ऋषिकेश आमच्या संवेद ऑनलाईन एडिटरच्या भूमिकेत. 14 धावा झाले तिथे आपण पाहिलं तर. आता 18 मध्ये करायचे आहेत 25 रन. एखादं भूषण सारखं षटक हाताळावं लागेल. तिथे भूषणने मेडन षटक हाताळलंय आणि पहिलं मेडन षटक यंदाच्या हंगामातलं आपण पाहतोय भूषणने हाताळलेलं आपल्याला पाहायला मिळालं. हलक्यात आणि ड्राईव्ह करतोय चेंडूला. एक धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर 15 धावा. संतोष विकेटचा शोध घ्यावा लागेल. संतोषला अगदी असंतोष करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. बिलालबा कासरवडवली मास्टर संघाला एक धाव आणखीन एक जोडली जाईल. धावांची गती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचते 16 धावा 16 रन्स. चांगली कामगिरी होत असताना आपण पाहतोय 16 धावा आतापर्यंत झालेत. 23 करायच्या आहेत 16 चेंडूमध्ये. अगदी निर्णायक षटक ठरेल काय हे मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू टाकलाय. पंचांकडे दाद मागतायत. उचली जास्त होती या चेंडूवरती आणि त्याच अनुषंगाने पंचांच्या माध्यमातून लेग बाईटचा इशारा दिला गेलाय. धावसंख्या आता पोचली गेली ती 17 या आकड्यावरती 17 रन्स. आणखीन एक जबरदस्त चेंडू टाकलाय. एक धाव मिळेल. संतोषचं कौतुक करावं लागेल. हे षटक निर्णायक ठरतंय आतापर्यंत आपण पाहिलं तर. आणि रनआउटची संधी संजयला इथे पाठवले माघारी. रनआउटच्या माध्यमातून संजय पाटील तंबूच्या आश्रयाला परतत असताना धावसंख्या 18 वरती पहिला धक्का बसतोय. 21 धावा आता करायच्या आहेत. चेंडू आहेत 14 मध्ये 21.
आणखीन एक फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद झालाय. रोहित मुकादम बॅक टू द डगआउट. धावसंख्या फलकावरती 19 रन झालीत. आता 13 चेंडू आणि 20 धावा. अफलातून षटक हाताळतोय संतोष मैदानाच्या आतमध्ये आणि असंतोष पसरलाय. आता पाहिलं तर शेंडोबा 40+ मास्टरच्या खेमेमध्ये 13 चेंडू आणि 20 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. नवीन फलंदाज आता सतीश पाटील मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. सामने आहे ना काय जबरदस्त गोलंदाजी केलंय संतोष पाटील उर्फ बाल्या. मॅच मध्ये आणलं गेलंय. अगदी आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती मारा करत असताना आणि थांबवलंय. अगदी जो सुसाट सुटलेली गाडी होती ना ती कुठेतरी त्यावरती अंकुश लावलाय, ब्रेक लावलाय आणि 14 धावा आल्यानंतर 5 धावांचा षटक. आता 12 चेंडू आणि करायचे आहेत जिंकण्याकरिता 20 रन. 12-20चं समीकरण हे षटक निर्णायक असेल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 12 चेंडू आणि 20 धावा. टिवरी मास्टर डिसिजन कलवा. बॅटिंग का बॅटिंग? यस बॅटिंग. ओके फलंदाजी स्वीकारले. क्षेत्ररक्षण करायचं आहे टीम भाईंदरपाडा मास्टरला. पहिलाच बॉल निलेशने अफलातून चेंडू टाकलाय. पाठीमागून एष्ट्या दाखवल्या आणि एष्ट्या वाकवल्यात. निलेशच्या गोलंदाजीवरती मोठी सफलता. मनोज मडवी बॅक टू द डगआउट. नाही दिले तेव्हाच सांगितलेलं. चला एंट्री करतो मी. हा आई बापा. आता चेंडू आहेत 11 बॉल मध्ये करायचे आहेत 20 धावा. काय जबरदस्त सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. महत्वाचे फलंदाज माघारी परतवलेत. अमित भोईर आता दाखल झालाय. जिथे भागीदारी लागत होती तिथे विकेट सॅक्रिफाईस करण्यामध्ये भाग पडलं. संजय पाटील बाद झाल्यानंतर जणू काही लाईन लागली की काय असं दृश्य पाहायला मिळतंय. पहिला विकेट 18 वरती, दुसरा 19 वरती आणि तिसरा विकेट आपण पाहिलं तर 19 वरती बाद झालाय. 19 रन, 3 विकेट, 11 चेंडू 20 धावा करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय.
शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, ऑन साइडला ड्राईव्ह करतोय, डीप मध्ये बॉल चाललाय, एक धाव मिळते. निकेश ठाकूर चेंडूला उचलतोय, चांगले क्षेत्ररक्षण होतंय, दबाव वाढतोय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आहेत, 10-10 मध्ये करायचे आहेत. जिंकण्याकरिता 19 रन. वीस धावा, 3 गडी बाद, 10 मध्ये 19 करायच्या आहेत. जबरदस्त सामना रंगतोय. 10 चेंडू 19 रन. कंपल्सरी धावा चेस करावे लागतील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार झाला. उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. निलेशचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी त्याने हाताळल्या. चांगला चेंडू टाकतोय, अचूक टप्पा राहिलाय. डॉट बॉल येतोय, एक डॉट बॉल प्रेशर वाढवेल. खास करून आपण पाहिलं तर चेंडोबा मास्टर वडवली बीच. आता धावा आहेत फलकावरती 20 करायच्या आहेत. 19 3 चेंडू फेकलेत या षटकातले, म्हणजे 9 बॉल मध्ये 19 रन करायचे आहेत जिंकण्याकरिता. गुड कमबॅक म्हणावं लागेल. कमबॅक अफलातून राहिलाय. उंची जास्त प्राप्त केले. यावेळेस संधी आहे. कोणता क्षेत्ररक्षक येईल? राहुल भोईर चुकी करतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच हे सूत्र आहे, ते कुठेतरी पाठ करावं लागेल. भावेश होते. भावेशच्या माध्यमातून चुकी घडलाय. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली गेले. एकंदरीत पाहिलं तर 21 धावा, 8 बॉल मध्ये 18 रन करायचे आहेत. आठ चेंडू 18 धावा. सुपर मॅच. अगदी आपण पाहतोय पैसा वसूल सामना होत असताना जे षटकार आले ना, काही षटकांमध्ये शेवटच्या क्षणाला ते निर्णायक ठरलेत. मंगेशने अगदी 2 षटकार ठोकले आणि खास करून प्रदीपची खेळी निर्णायक ठरली. एक चौकार एक षटकार त्याने ठोकला. फुलटॉस आक्रमण केलंय. नितीन पाटील येईल का झेलवरती? मात्र झेल थोडासा पुढे पडतोय. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. 2 धावा सहजतेने इथे पूर्ण केल्या गेल्यात. 2च्या मदतीने आता धावफलक पुढे येते 23. 7 चेंडू आणि 16 धावा आता करायच्या आहेत. 7 मध्ये 16, 5 मध्ये 4 खर्च केलेत आतापर्यंत निलेशने. शेवटचा बॉल निर्णायक ठरेल का या मॅच मध्ये? अनंत भोईर यांचं आगमन इथे झालंय. त्यांचं करूयात आपण सहर्ष हार्दिक स्वागत. 23 धावा, 3 गडी बाद. हा चेंडू निर्णायक आहे. 7 चेंडू 16 धावा. चांगला चेंडू हाताळलाय आणि यष्टीची अपील. संतोष पाटील बाल्या एसट्या उद्ध्वस्त करतोय. अमित भोईरला जावं लागेल माघारी. 6 चेंडू 16 धावा. व्हॉट अ मॅच. आदरणीय सन्माननीय नरेश भोईर यांचं आगमन इथे झालेलं आहे. त्यांचं करूयात सहर्ष स्वागत. सहा चेंडू 16 धावा. काय सामना रंगलाय. मुघरपाडा मास्टर संघाने अगदी कौतुकास्पद कामगिरी केली. 6 बॉल 16 रन. चला या पण स्वागत आणि सन्मानाच्या दिशेने वळतोय. कॅमेरामॅनला विनंती असेल कॅमेरा आपण व्यासपीठावरती फिरवून घ्या. या कॅमेरामॅन पिंटू भोईर आणि गंगाराम पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. नरेश भोईर यांचा सन्मान आम्ही करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. केशव भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या.
तदनंतर अनंत भोईर साहेबांचाही आपण सन्मान इथे करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या, घाई करा. राकेश ठाकूर मागच्या मॅच मध्ये हिरो ठरले होते. अनंत भोईर साहेबांचा सन्मान इथे होतोय. आमच्या व्यासपीठावरती केशव भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करतोय. काय सामने रंगलेत आज संपूर्ण दिवसात. पैसा वसूल मॅचेस आपण पाहिल्यात, मात्र हा सामना इतका रफ अँड टफ होईल असं वाटलं नव्हतं. करायचे आहे तिथे 16 रन. बॉलिंग ट्रॅक वरती राकेश ठाकूर खोलात चेंडू टाकलाय. हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला फिरवलाय. एक धाव मिळते. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीच्या मदतीने आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतोय 24 या आकड्यावरती. करायचे आहेत 15. बघा, एक दृश्य आपण पाहिलं ना, तर पहिल्या इनिंग मध्ये ज्या 15 धावा शेवटच्या षटकात आलेत त्याच धावा राहिलेत असं म्हणावं लागेल. राकेश ठाकूर तयार होतोय. 5 चेंडू आता 5 मध्ये करायचे आहेत 15. 5 बॉल 15 धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील. गोलंदाजी मार्क वरती राकेश तयार झालाय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, त्यावरती फटका खेळायचा होता, मात्र मिस टायमिंग झालाय. बॉल चाललाय यष्टीरक्षक संतोष पाटील बाल्याच्या हातामध्ये. डॉट बॉल. 4 मध्ये 16 करायचे आहेत. 4 चेंडू आणि 16 धावा. 15 4 मध्ये 15 करायचे आहेत. 4 चेंडू आणि 15 धावा. काय सामना रंगलाय. कमबॅक कसं करावं, कमबॅक कसं असायला हवं हे दाखवून दिलंय मोगरपाडा टीमने. आणखीन एक जबरदस्त चेंडू टाकलाय आणि इथे फलंदाज बाद होतोय. आता चेंडू आहेत 3 मध्ये करायचे आहेत जिंकण्याकरिता 15 धावा. चेंडू आहेत 3 मध्ये करायचे आहेत 15 धावा. कौतुक करावं लागेल राकेश ठाकूरचं, कौतुक करावं लागेल संतोष पाटीलचं आणि कौतुक करावं लागेल खास करून निलेशचं. काय गोलंदाजी केलंय शेवटच्या काही षटकांमध्ये. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 5, तिसऱ्या षटकात निलेशने 2 विकेट 4 धावा तिथे खर्च केल्या होत्या. इथे फुलटॉस पायावरती आदळलाय आणि पंचांकडे जोरदार अपील जरूर केलं होतं, मात्र एकही धाव इथे घेतली नाही. आता चेंडू आहे 2 मध्ये 15 करायचे आहेत. 2 बॉल आणि 15 रन. दोन मध्ये 15 करायचे आहेत. अमित भोईरच्या गोलंदाजीवरती आलेले ते 2 षटकार 15 धावा आणि तिथूनच हा सामन्याला कलाटणे मिळाले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा मनसुबा केलाय आणि नोचा इशारा पंचांनी केलाय. नो बॉल. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायचे आहेत जिंकण्याकरिता 14 रन. दोन बॉल आणि 14 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. दोन बॉल मध्ये 14 धावा. 2 षटकार जरी आले तरी मात्र विजय होऊ शकतोय मोगरपाडा मास्टरचा संघ. षटकार येतोय आता 1 मध्ये करायचे आहेत 8 रन. अफलातून फटका सतीशच्या बॅटमधनं. नो बॉल वरती एखादा सावकार षटकार आला असता तर डोकेदुखी राहिले असते, मात्र इथे आता आपण पाहिलं